सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा। नमस्कार, सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी असलम रंगरे। चला पाहूया आजचे विशेष घडामोडी। एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मांडे यांच्या नाशिक पंचायत समितीवर नेलेल्या हांड्या मोर्चाला यश। शिल्लोडी येथील वस्तीवर दुसऱ्या दिवशी पिण्याच्या पाण्याचे टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरुवात। वस्तीवरील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे। सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम रंगरे, नाशिक। लोडी या ठिकाणी गेले एक आदिवासी पाडा असून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी या मागणीसाठी आम्ही संघटनेच्या वतीने हे हांडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। आता प्रशासनासोबत चर्चा झाली। आम्ही सकाळी 11 वाजेपासून अजून बसलेलो आहोत आणि या ठिकाणी राहणारे जे आदिवासी कुटुंब आहेत त्यांना त्यांच्या पिण्याचं पाणी मिळावं हा जो भारतीय संविधानाने दिलेला आपला अधिकार आहे। अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी त्यांना मिळालं पाहिजे। प्रशासन देत नव्हतं म्हणून आम्ही आज मोर्चा काढला आणि प्रशासनाने त्याची दखल घेऊन उद्यापासूनच या ठिकाणी टँकर सुरू करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे या लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तात्पुरता तरी संपेल अशी आशा आपण करतोय आणि हा जो लढा दिला त्यामुळे या ठिकाणी टँकर सुरू झाला। सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन